नाही, यावर्षी अगदी व्यवस्थित जत्रा पार पडलेली आहे. प्रत्येक वर्षी कुठल्याही गोष्टीची भगवंत अडचण येऊ देत नाही. ह्या वर्षी त्याच्या पलीकडं एक तीळ मात्र केसा इतकी सुद्धा कोणाला अडचण येऊ दिलेली नाही. एवढी यात्रा मोठी आहे. आज 5-7 लाख भाविक आहे. एक सुद्धा पिक पॉकेटिंग कोणाच झालेलं नाही. ही भगवंताची करणी आहे. पाणी मुबलक आहे, आरोग्य विभाग आहे, तपासण्या चालू आहे, त्या कोणाला थंड ताप आहे, जतल्या तत व्यवस्था आहे सगळी. एस टी महामंडळ आहे, प्रत्येक डिपूच्या गाड्या आहे, त्या पोलीस यंत्रणा सज्ज आहे, जतल्या तत त्यांच्या दुटी आहे, त्या कुठल्या गोष्टीची अडचण नाही. MECBनं एवढं काम चांगलं केले. आत्ता पतूर लाईट म्हणून जाऊ दिलेलं नाही. त्यामुळं भीमराव घागरेच्या हिरीवरला पाणी पुरवठा आहे आणि दगडू डोंगरी भाऊ कोळेकरच्या हिरीवरला पाणी पुरवठा आहे. कुठल्याही गोष्टीची अडचण आलेली नाही. आज आमच्याकडं रोहित दादानं 20 टँकर दिले आहेत. सचिन मोठ्यानं 3 टँकर दिले आहेत आणि प्रभाकर बाबानं 3 टँकर दिले आहेत आणि नवसाचं 5-7 टँकर आहेत. असं मिळून 30-35 टँकर आहेत. आमच्या पाणी पुरवठ्याच्या दोन्ही हिरीवरल्या मोटरा, तळ्यातली बी रायवाडीच्या आणि पहिले पाणी पुरवठ्याची मोटर चालू आहे. पाणी मुबलक आहे, कुठल्या गोष्टीची अडचण नाही, कुठं दंगा नाही, धोपा नाही, काय नाही. परमेश्वराच्या मनात आलं का काय वाटेल ती परमेश्वर करतो. फक्त आपला विश्वास त्याच्यावर पाहिजे, आपली भावना त्याच्यावर पाहिजे, आपली निष्ठा त्याच्यावर पाहिजे. सगळं काय असेल ते बरोबर करतोय तो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी यात्रा वाढलेली आहे, म्हणजे यात्रा मोठ्या प्रमाणावर भरलेली आहे. गेल्या वर्षापेक्षा औंधा 25% जत्रा वाढ आहे. 25% वाढ आहे आणि प्रत्येक वर्षी हे अशी वाढच होत चाललेली आहे. वाढ वडिलाची म्हण आहे आमच्या की भगवंताचा वाटवा कांबळा आणि योत घेऊन गेला का 5 घरं नवीन तयार होतील. तर अशी प्रत्येक वर्षी ह्यात वाढ आहे, पण कमी नाही. तर सगळ्या गोष्टीतनं व्यवस्थित पार पडलेला आहे आणि असंच आता 4 वाजेपर्यंत सगळं जकडं तकडं जायला चालू होते. ती संध्याकाळी सभेना 12 वाजता फिरला का जत्रा फुटली. तुम्ही भगवंताकडे काय मागितले यावेळेस यात्रेच्या निमित्तानं? यावेळेस बिरोबाला पुजारी मंडळीच्या वतीनं, ट्रस्टच्या वतीनं एवढंच साकडं आहे की बोळा बाबडा समाज, दर्याखोऱ्यात फिरणारा समाज, ईज आहे, वारा आहे, कायदोळ आहे, घर नाही, दार नाही, ताडपदरी मारून राहणारा मेंढपाळ, या शेळ्या मेंढक्याच्या पाठीमागं ठाम उभा राहावं आणि 18 पगड समाजाच्या लोकांची राखण करावी आणि अशीच वर्षाला वाढ होत जावावी, एवढंच भगवंताला आपलं साकडं. आज बघितलं तर बिरोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. भक्तांच्या मध्ये आणि सर्व लोकांच्या मध्ये आज एक चैतन्याचं वारं लागलेलं आहे की बाबांनो, आज देव हा आम्हाला पाठीशी येणार आहे आणि हा वर्षातला एक महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळं 18 पगड समाज या ठिकाणी गोळा झालेला आहे आणि बिरोबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सर्व समाज इथं एकत्र समाज बांधव आलेले आहेत आणि सर्वांच्या मध्ये एक आनंदाचं, उत्साहाचं आणि एक चिंतनेचं वातावरण तयार झालेलं आहे. आरेवाडीच्या पुजाऱ्यांचं आणि झाडपडी भाविक भक्तांचं नातं कसं आहे? या यात्रेच्या कालावधीमध्ये तुमच्याकडून त्यांची कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते, केली जाते, जरा आरेवाडीचा बिरोबा आणि भक्त हे अगदी जवळचं नातं आहे. कारण बिरोबाला जी काही हाळी द्यायची आहे भक्तांच्या सुखादुखासाठी किंवा बिरोबाला जे जागृत करायचं आहे ते भक्तांच्यासाठी पुजाऱ्यानं करायचं आहे आणि पुजाऱ्या हा देव हा भक्तांचा आहे. पुजाऱ्यांना तिथं त्याने आपले एक पाणी घालायसाठी आणि देवाच्या पूजेसाठी
पुजारी म्हणून त्यांनी ठेवलेला आहे. आणि या देवाच्या पूजेच्या बदल्यात आम्ही भक्ताकडे जाऊन म्हणून त्यांच्याकडलं काय धान्य असेल, रोख पैसे असतील किंवा काही मेंढी असेल, त्या रूपात आम्ही भक्ताकडनं एक भक्ती म्हणून घेऊन येतोय. आणि भक्ताचं आणि आरेवाडीच्या बिरोबाचं आणि पुजाऱ्याचं ही अगदी एक जवळचं आधी रक्तातलं नातं आहे. गोडा नैवेद्य, येळावकरांचा गोडा नैवेद्य झाला, त्यानंतर सार्वजनिक गोडा नैवेद्य झाला, आज खरा नैवेद्य आहे. काय परंपरा आहे आणि खरा नैवेद्य कोणाला? तसं बघितलं तर पहिल्या दिवशी गोडा नैवेद्य हा येळावकरांचे गावडे बंधू आहेत, त्यांना हा मान आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सार्वत्रिक गोडा नैवेद्य जातो. आणि आज जो मुख्य दिवस यात्रेचा आज जो खरा नैवेद्य आहे हे बिरोबा देवाची ज्या सूर्याबा नरोटानं सेवा केली आणि त्या सेवेत देवानं प्रसन्न झाल्यानंतर त्यांना विचारलं, बाबा तुला काय पाहिजे? त्यानं सांगितलं, सूर्याबा नरोटे म्हटला, मी धनाचा धनगर आहे, तुम्ही देऊन मला काय देणार आहे? देवानं सांगितलं, तुझी काय मागशील तुझ्या तोंडातनं येईल ते मी देतो. त्यानं बिरोबाला एक साकडं गाठलं, बघा मला दिलेलं वचन बदललं नाही पाहिजे. मग सूर्याबा शिदानं सांगितलं, तुम्ही जरी वाणी असला, शंकराचा अवतार असला, मला खरा नैवेद्य पाहिजे. आणि म्हणून बिरोबाच्या नावानं बकरी आणतात, पण प्रत्यक्षात त्याचा निवड हा सूर्याबाला जातो. आणि हा सूर्याबा शिदानं मागून घेतलेला मान आहे. हा बिरोबा हा लिंगायत आहे. बिरोबाला फक्त शुद्ध शाकाहारी पुरणपोळी चालते. महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, गोवा असेल, या राज्यातील सर्व भावी भक्तांचा आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र आरेवाडीच्या बिरदेवाचा यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. लाखो भक्तगण इथं आलेले आहेत. भक्तांचा आनंद गगनात मावेना असा झाला आहे. काल अनेक भक्तांनी ढोल कैताळ, निशाण असेल, अब्दागिरी असेल यांच्या सगळ्यात मोठ्या साजामध्ये पोळ्यांचा नैवेद्य केला, भगवंताला दाखवला, गोडा नैवेद्य महाप्रसाद घेतला. आणि आज यात्रेचा मुख्य दिवस आहे, तोही अत्यंत उत्साहानं लोक आपण पार पडत आहेत असं दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे देवस्थान ट्रस्ट असेल, आरेवाडी ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायत असेल, पुजारी मंडळ असेल, यांच्या माध्यमातून प्रशासनानं आम्हाला खूप मोठ्या चांगल्या पद्धतीनं सुविधा दिलेल्या आहेत. पोलीस बंदोबस्त चांगला आहे. आम्ही काही स्वयंसेवक बोलवले आहेत, होमगार्ड आहेत, अन्य सर्व भागातील आमच्या ज्या शाळा आहेत त्या शिक्षक स्टाफ असेल, तोही स्वखुशीनं इथं देवाच्या सेवेसाठी आलेला आहे. त्यामुळे कुठलाही चोरीचा प्रकार असेल किंवा इतर कुठलाही कृत्य असेल जे की भक्तांना त्रास आहे, असं कोणतंही कृत्य इथं घडलेलं नाही आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं यात्रेचं नियोजन देवस्थानच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून, पूजेच्या माध्यमातून झालेलं आहे. कसं आहे, गुढीपाडव्यापासून यात्रेचा आपल्या सुरुवात होते. गुढीपाडव्यापासून चैत्र शुद्ध पंचमी याला येळावकरांचा नैवेद्य असतो. चैत्र शुद्ध षष्टीला जगाजी बुनी आपण म्हणतो गोडा नैवेद्य असतो. आणि चैत्र शुद्ध सप्तमीला खरा नैवेद्य असतो. काल आपला पोळ्यांचा नैवेद्य झाला, गोडा नैवेद्य झाला, आज खऱ्या नैवेद्याचा प्रसाद असतो. अनेक लोक इथं येत असतात, झाडाखाली बसून प्रसादाचा त्या आस्वाद घेत असतात आणि आपल्या परमेश्वराच्या चरणी लीन होऊन आपल्या जनावरांसाठी, घरासाठी सुख समाधान मागून भगवंताच्या दरबारात अंगाऱ्याची चिमट घेऊन आपल्या घराकडे रवाना होत असतात. खरा नैवेद्य कोणाला दाखवला जातो, गोडा नैवेद्य कोणाला दाखवला जातो ते सांगा. गोडा नैवेद्य हा गुरुदेवाला दाखवला जातो आणि खरा नैवेद्य हा गुरुदेवाचा सेवक असलेल्या माझ्या सूर्याबा सिद्धाला दाखवला जातो. जो की उजव्या बाजूला ज्या सूर्याबा सिद्धाच्या मूर्त्या आहेत तिथं आपल्या सूर्याबा सिद्धाला खरा नैवेद्य दाखवला जातो. गोडा नैवेद्य हा गुरुदेवाला दाखवला जातो. त्यामध्ये पोळ्या असतील, केळे असतील, अन्य ज्याच्या त्याच्या सोयीनं भाजी भाकरी असेल, हा ज्याच्या त्याच्या भक्ताच्या सोयीनुसार, ऐपतीनुसार भगवंताला तुम्ही काही दिल ती गोष्ट समाधानानं भक्त मानून घेत असतो. फक्त त्या भक्ती, त्या परमेश्वराला दावत असताना तुमच्या मनामध्ये भक्तिरस असायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये भगवंताच्या आस असली पाहिजे, ओढ असली पाहिजे. त्या ओढीला भगवंत तुम्हाला जी काय तुम्ही पंचपक्वानाचा असं काय नाही, पेढच द्यावा असं काय नाही, जी काय तुम्ही साधी भाजी भाकरी जरी दिली तरी तो भगवंत सुखा समाधानानं त्याचा आत्मसात घेत असतो, त्याचा स्वाद घेत असतो, त्या भक्ताला आशीर्वाद देत असतो. कपाळी भंडारा आणि ओठावरती देवाच्या नावानं चांग भलं चांग भलं म्हणजे काय, चांग भलं कशासाठी म्हटलं जाते ते सांगा.
या माझ्या भगवंताचा भंडारा आहे. भंडारा कपाळाला असतो, मुखात चांग भलं असतं. चांग भलं एवढ्यासाठी म्हणलं जातं की माझ्या बिरुदेवा या सर्वांचं चांगलं कर, भलं कर, माझं पण भलं कर. माझ्यासोबत आलेल्या सर्व माझ्या मित्रांचं असेल, माझ्या गोत्रबांचं असेल, माझ्या इष्टमित्रांचं असेल, चांगलं कर म्हणून माझ्या भगवंताच्या नावानं चांग भलं बोललं जातं. आणि बिरोबाच्या नावानं चांग भलं, हिवरबनच्या राजाचं चांग भलं म्हणून 3 दिवस झाला हा माझा दरबार माझ्या परमेश्वराचा गजबजून गेलेला आहे. आज यात्रेचा मुख्य दिवस, पण यात्रा कधी सुरू होते ती पाडव्यापासून. पाडवा झाला की पाडव्या दिवशीपासून जे झाडपिडी मंडळी येत असतात, हजारोच्या संख्येनं हे झाडपिडी मंडळी देवाच्या सेवेसाठी येत असतात. आणि ही सेवा अखंड यात्रा होऊस्तोर, देवळ धुऊस्तर का ही सर्व मंडळी आरेवाडी बनामध्ये मुक्कामी असतात. त्यांची सर्व जेवणाची सोय असेल सर्व ही आमचे पुजारी मंडळी सगळे करत असतात. पाडव्याच्या दिवशी जे येतात ते अगदी देवळ धुवून 8व्या 9व्या दिवशी जातात. आणि आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रा आज मुख्य दिवस असला तरीसुद्धा गेले 3 दिवस झाले लाखो भाविक आरेवाडी मंदिराजवळ दाखल झालेले आहेत देवाच्या यात्रेनिमित्त. मला वाटते परवाच्या दिवशी 23 तारखेला येळावकराची बोनी, आणि येळावकराची बोनी म्हणजे येळावी गावचे आमचे गावडे बंधू यांचा नैवेद्य पहिला हा त्यांचा मानाचा नैवेद्य मानला जातो पूर्वीपासून. आणि त्यानंतर काल सकाळी त्यांच्या सर्व जगाची बोनी म्हणली जातात की येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी कालची बोनी झाली. आणि आज खरा नैवेद्य, आज यात्रेतला मुख्य दिवस, आणि उद्या पूर्ण देवळ धुवून यात्रा समाप्त केली जाते. आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. या निमित्तानं मंदिरामध्ये कोणकोणते आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम पाडव्यापासून ते अगदी काल आजपर्यंत रात्रभर सबिना निघाला जातो. आणि त्यानंतर आजच्या दिवसात फक्त दिवसभर गोडा नैवेद्य हे खरा नैवेद्य असतो. आणि यानंतर 5, 6, 7 वाजेपर्यंत एवढी गर्दी असते, लाखोंच्या संख्येनं भाविक येत असतात आणि जात असतात. आणि आज खरा नैवेद्य झाल्यानंतर उद्या देवळ धुवून यात्रेची समाप्ती होते. आरेवाडीमध्ये दाखल झालेल्या सर्व भाविक भक्तांची यंत्रणा किंवा त्यांची सेवा करण्यासाठी आरेवाडीतील सर्व पुजारी मंडळी एवढी व्यस्त आहे की पाडव्यापासूनच त्यांना जागा स्वच्छ करणं, त्यांच्या पाण्याची सोय करणं. पाण्याची सोय तर एवढी अति चांगल्या पद्धतीने केली. आणि प्रशासनानं सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपल्याला सहकार्य केलं. अगदी पोलीस प्रशासन असेल, तहसीलदार असतील किंवा सर्व 2-3 ग्रामपंचायतचे सर्व ग्रामसेवक असतील आणि सर्व पुजारी मंडळी यांनी अथक प्रयत्नानं लाखो भाविकांची सोय आता ह्या 4 दिवसामध्ये अगदी व्यवस्थित केलेली आहे.